गॅस तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। गॅस एजन्सी पुढे रांगा लागत असताना वर्ध्याच्या कारंजा घाडगे इथं एका 19 वर्षाच्या तरुणानं आपली व्यावसायिक चूल पेटवण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे। जुन्या पद्धतीनं ऑइलवर चालणाऱ्या शेगडीचा त्याने जुगाड केलाय। जुगाडू तंत्र वापरून गॅस तुटवड्यामुळे बंद झालेली आपली चहाची टपरी त्यानं पुन्हा सुरू केली आहे। जुन्या गाड्यांपासून जुनं जे ऑइल आहे गाड्यांचं, या ऑइलचा वापर आपली चूल पेटवण्यासाठी केलेला आहे। त्याने एक वेगळ्या प्रकारची शेगडी तयार केली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी ही जी शेगडी आहे, ही शेगडी या जुन्या ऑइलपासून पेटलेली शेगडी आहे आणि याला दुसरीकडे जर पाहिलं तर एक प्रेशर जे आहे, प्रेशर निर्माण करणारा पंखासुद्धा या ठिकाणी लावलेला आहे। त्याच्यात एक बॅटरीचा वापर करण्यात आलेला आहे आणि हे जे टँक आहे, या टँकमध्ये ऑइल जे आहे हे ऑइल जमा केलं जातं जुनं आणि त्यानंतर यावर ही जी शेगडी आहे ही शेगडी पेटवली जाते। सिलेंडर मी तिथं खूप वेळा सिलेंडर बघायला गेलो, सिलेंडर मला काही भेटलं नाही। मग त्याच्यानंतर मला याची आठवण आली। मी एकदा बघितलं होतं, तिकडे गेलतो, माझ्या काकाचं लग्न होतं, माझ्या मित्रासोबत गेलतो, तर मला याची आठवण आली। मग मित्राला म्हटलं असं बघितलं होतं, चला आपण बनवतो। घरी सॅम्पल एक लहानसं बनवून बघितलं होतं आम्ही, तर ते ऑलरेडी सक्सेसफुल झालं। मग नंतर आम्ही हे पक्कं बनवलं दुकानासाठी। याच्यामध्ये हे जो बर्नर आहे मधात, या आपल्या जो 4 व्हीलर गाडीमध्ये फिल्टर जो येते ऑइलचा, त्याचा आहे तो फिल्टर। त्याच्यानंतर मग ऑइल आहे आपला गाडीतला काढलेला, आणि जो आपला घराले पाण्याचा पाईप राहते लोखंडी, तोला पाईप लावला आहे हीटरसाठी, म्हणजे अंदर हवा गेली पाहिजे त्याची, आणि बॅटरी लावली आहे। बॅटरीचा कसा वापर होतोय? त्याच्यानं फॅन घुमता येतो, त्याच्यामध्ये कूलरची लहानवाली मोटर लावली आहे, त्याच्यानं ते मोटर घुमते, त्याच्यानं बाहेरची हवा अंदर जाते, त्याच्यानं प्रेशर जास्त बनतं त्याचं, मग त्याच्यानं आग जास्त फेकतात। किती वेळ चालते हे शेगडी आणि किती फायदा होतोय? याच्यानं खूप फायदा होते, म्हणजे 6-7 पट जास्त फायदा होते मला। एका लिटरमध्ये 1.5 घंटा रेग्युलर चालते। एका दिवसामध्ये 3 लिटर लागून जाते ऑइल मला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।